कोकण म्हणजे एक मराठमोळी संस्कृती, कोकणातले बीचेस, कोकणातले सी फूड, कोकणातला निसर्ग आणि कोकणातली साधी भोळी माणसं असं फक्त ऐकलं होतं, असं फक्त बघितलं होतं व्हिडिओजमध्ये वगैरे. पण आता खरं तर ते अनुभवायचं होतं आणि ते अनुभवण्यासाठी आम्ही प्लॅन केली कोकण ट्रिप. 10 मित्रांची गँग आणि ती कोकण ट्रिप ज्याच्यामध्ये फुल ऑन ॲडव्हेंचर होणार होता. कोकणातले बेस्ट प्लेसेस कव्हर करणार होते. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणपतीपुळे आणि आरेवारे बीच. तर चला प्रवासाला सुरुवात करूया आणि एक्सप्लोअर करूया गणपतीपुळे आणि आरेवारे बीच. या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. आम्ही सर्वात पहिले तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलो. थोडेफार तिथे सर्चिंग केली हॉटेल्स वगैरे काय भेटते का, आणि नंतर आम्हाला भेटला तो म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर असणारा हा स्वानंद होमस्टे. स्वानंद होमस्टे ज्याच्यामध्ये आम्हाला खालचा जो पूर्ण फ्लोअर भेटला त्याच्यामध्ये 2 रूम्स होते, एक हॉल होता, एक किचन होता, 2 वॉशरूम होते आणि फ्री वायफाय होता. हा 3,500 आम्हाला पूर्ण भेटला. रेल्वे स्टेशनपासून फक्त 1.5 किलोमीटर 15 मिनिटाचा वॉकेट डिस्टन्सवर होता स्वानंद होमस्टे. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकवेन. तर सर्वात पहिलं जे डेस्टिनेशन होतं या रत्नागिरीपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर असणारं गणपतीपुळे. 1 तासाचा हा प्रवास होता. तर आम्ही सुरुवात केली, रत्नागिरी रेल्वे स्टेशनला गेले, थोडीफार इन्फॉर्मेशन काढली. तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून आपल्याला गणपतीपुळ्यात जायला भरपूर असे ऑप्शन्स आहेत, जसं प्रायव्हेट व्हेकल्स असतील, ऑटो रिक्षा असतील, बसेस असतील. त्याने आपण गणपतीपुळ्यापर्यंत जाऊ शकतो. थोडीफार इन्फॉर्मेशन मी काढली की बसेसचं जे भाडं आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते गणपतीपुळे ते 85 रुपीज पर पर्सन आहे. तसंच रिक्षाचं 120 ते 130 रुपये पर पर्सन आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर म्हणजे 1 तासाच्या अंतरावर आहे ते म्हणजे गणपतीपुळे. गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. येथे एक स्वयंभू म्हणजे निसर्गरित्या प्रकट झालेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी सुमारे 400 वर्षा जुनी मानली जाते. हे मंदिर कोकण किनारपट्टीवर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. येथील गणपती बाप्पा नवसाला पावले जाणारे गणपती बाप्पा असे मानले जातात. असे मानले जाते की एकदा गणपती बाप्पा स्थलांतरासाठी पुळे गावामध्ये आले होते आणि तेव्हापासून गणपतीपुळेचे नाव देण्यात आले आहे. समुद्रकिनारे असलेले हे बाप्पांचे मंदिर शांत आणि खूपच सुंदर आहे. तर इथून बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आपण कोकण ट्रिपला पुढे नेऊया, ते म्हणजे आरेवारी बीच. तर चला आरेवारी बीच एक्सप्लोअर करूया. आरेवारी बीच हा रत्नागिरीमधला सुप्रसिद्ध आणि खूपच फेमस असा बीच आहे. जे रोड्सला याचे नजारे आहेत ते खरंच एक वेगळे आहेत. रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून 20 किलोमीटर 40 मिनिटाच्या अंतरावर आणि गणपतीपुळ्यापासून 11 किलोमीटर 20 मिनिटाच्या अंतरावर आहे तो म्हणजे हा आरेवारे बीच. आहे आरेवारीचा समुद्र किनारा. लाईन आहे लगेच जातो काय तिकडनं झिप लाईन. खालतून गेलं पाहिजे ना झिप लाईन, पाण्यात पाय लागतो तर काहीतरी मजा येईल. आमच्याकडे दांडाखाडी आहे, इकडे कुठला खाडी आहे. तर पुण्यापासून आम्ही कोकण जर्नी स्टार्ट केलेली आहे. गणपतीपुळे करून झाला आहे, आरेवारे बीचला आलेला आहे. दुपारचे टाईम झालेला आहे, दुपारचा टाईम झाला आहे, जवळपास 11:30 वाजल्यात.
थोडासा नाश्ता वगैरे केला, गणपतीपुळेचं दर्शन घेतला, मिसळपाव वगैरे खाली. त्याची व्हेरी टेस्ट नाही, फेमस मिसळपाव आपण शोधून सुद्धा कुठे भेटेल ती. आता सुद्धा खाली ती एव्हरेज होती काय मसाला आहे का मोठी चार काय ती बघू आपण जाऊ तिकडे. मोठी चार काय का डॉल्फिन आली का बघू. ओ बाय गॉड, एवढी मोठी डॉल्फिन. ट्रिप आपण स्कूटी हायर करून सुद्धा करू शकतात. पर डे 1000 रुपयापर्यंत. पण स्कूटी पहिले बुक करा, कारण की इकडे आल्यानंतर भेटत नाही. आम्ही ती सुद्धा ट्राय केली पण आम्हाला भेटली नाही. त्याच्यामुळे आम्हाला प्रायव्हेट व्हेकलने तिकडे ट्रॅव्हल करावं लागलेलं आहे. तर तुम्ही स्कूटीसुद्धा बुक करून हे अट्रॅक्टिव्ह प्लेसेस एक्सप्लोर करू शकता. आता स्टंट मारणार आहे, उडी मारण्याचा कारनामा करणार आहे. वाटला मित्रांनो आमचा हा प्रवास गणपतीपुळे आणि आरेवारे बीचचा. पुढचा जो प्रवास असणार आहे तो अजून मस्त आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर भेटूया कोकण ट्रिप पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा.